उमरस तालुका कराड येथे पाटण पंढरपूर राज्यमार्गावर लक्ष्मीनगर परिसरात असलेल्या शाळेचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडलं जात असल्यानं परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या सांडपाण्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे। दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून या प्रश्नावर शिवसेनेचे ॲडव्होकेट महादेव साळुंखे यांनी शनिवारी सकाळी तीव्र भूमिका घेतली। येथील रहिवाशांना बरोबर घेऊन त्यांनी 2 दिवसात सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या प्रश्नावर बोलताना ॲडव्होकेट महादेव साळुंखे म्हणाले, राज्यमार्गावर सांडपाणी पसरल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्याच्या कडेला डबकी साचून रोगराईला आमंत्रण मिळत आहे। वाहन चालकांना मोठ्या कसरतीनं मार्ग काढावा लागत असून वारंवार अपघात होत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली। यावेळी शिवसेनेचे रवींद्र हजारे व स्थानिक नागरिक उपस्थित होते। जो रस्ता आहे उमरस करून पाटणकडे जाणारा हा चापो रोड आपण याला म्हणतो, या चापो रोडला गेली वर्षभर या चापो रोडवर हे ड्रेनेज आहे, हे ड्रेनेज या राज्यमार्गावर सोडलेला आहे आणि या राज्यमार्गावर ड्रेनेज सोडल्यामुळं हा जो रस्ता आहे हा रस्ता खड्डेयुक्त झालाय। गेले वर्षभर हे खड्डे असेच आहेत आणि या खड्ड्यातनं जी लोक जातात त्या लोकांचा ऍक्सिडेंट होतो। काल माझ्या समक्ष एका महिलेचा इथं ऍक्सिडेंट झाला। त्याच्या अगोदरच्या दिवशी इथं एक मुलगा गाडीनं पडला, त्याचा पाय मोडला। आणि महत्वाचं म्हणजे काय, हे जे ड्रेनेज येत आहे हे ड्रेनेज मुतारयुक्त आणि सांडपाणी युक्त आहे। रोज सकाळी इथं शाळेच्या मुलांची खूप गर्दी असते। पालक मुलांना टू व्हीलर वरून घेऊन शाळेत सोडायला येतात आणि याच शाळेचं हे जे ड्रेनेज आहे हे ड्रेनेज पुन्हा रस्त्यावर सोडलं जातं। मला या माध्यमातून एक इशारा द्यायचा आहे की काल सुद्धा मी या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून ही सूचना दिलेली होती की या प्रश्नावर तुम्ही लक्ष द्या, परंतु याच्यामध्ये मला असं जाणवलं की सगळे एक मिलीभगत याच्यामध्ये काम करत आहे। तर माझा एक सूचक असा इशारा आहे की या 2 दिवसामध्ये जर हे सांडपाणी रस्त्यावर जाण्याचं बंद नाही झालं तर या 2 दिवसानंतर इथले सगळे स्थानिक लोक घेऊन मी रस्ता रोको आंदोलन करणार आहे सनदशीर मार्गाने। दुसरी बात काय की याच्यामध्ये या पाईपलाईन पासून जवळ एक गटर आहे, त्या गटरमध्ये हे पाणी सोडलं असतं तर रस्त्यावर हा दुष्परिणाम दिसला नसता। हे मुतारयुक्त पाणी याच्यामध्ये नुसतं ऍक्सिडेंट होत नाहीत वाहनं घसरून, तर याच्यामध्ये जी दुर्गंधी पसरत्या या दुर्गंधीमुळे इथं आरोग्य धोक्यात आले। त्याचबरोबर मच्छरांचं प्रमाण वाढल्यामुळे या परिसरामधले संपूर्ण आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे। म्हणून माझा या माध्यमातून सर्व प्रशासनाला सूचक इशारा आहे की 2 दिवसानंतर इथं रस्ता रोको होण्याच्या पूर्वी आपण हे पाणी हे योग्य मार्गानं याच्यामध्ये गटारात सोडलं पाहिजे। कोण ऍक्शन घेणं झाले, काय करावं सांगा। दिवसापासून पाणी ही जवळजवळ 6 महिने झाले पाणी आहे, त्रास होतोय, इन्फेक्शन, रोग राई, वास घाण मारतोय। काय करायचं, लवकरात लवकर याच्यावर कोणी ऍक्शन घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे। हा सातोळे इथं अण्णा साहेब इथं पाणी इथं 2 पोरं ऍक्सिडेंट रोज घडतंय, असा अपघात रोज घडतंय, इथं दिसाड अपघात असं घडून आहे। म्हणून ही पाणी आपल्याला बंद करावं हे असं आमचा आग्रह आहे। आणि 4 माणसात 4 माणसांनी दखल घ्यावा। अण्णा साहेबांना एवढे हात विनवून जोडून